नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आज आपण बघणार आहोत. नैनाच्या जागी आता कला ही लग्नासाठी उभी राहिलेली असते. समोर अद्वैत देखील असतो. अद्वैत विचारत असतो, नैना तुला काही प्रॉब्लेम आहे का? तेव्हा लगेचच संगीता म्हणत असते की नाही, प्रॉब्लेम वगैरे काही नाही, परंतु आता लग्न आहे ना, अशा गोंधळामध्ये माणसाचा जीव खालीवर होतच असतो. आता पुजारी बुवा आपला मंत्रोपचार सुरू करतात. कलाचे वडील मनातच म्हणत असतात की कले, मी तुझ्या माफी मागण्याच्या लायक नाहीये ग. मी स्वतःच्या स्वार्थासाठी तुझा बळी दिला. मला खरंच माफ कर. तुझं कन्यादान असं करावं लागल मला स्वप्नात पण वाटलं नव्हतं ग. पुजारी बुवा आता अद्वैतला सांगतात की तुम्ही आता असं म्हणा त्यांना की मी तुम्हाला दिलेल्या सर्व वचनांचं मी पालन करील. आणि मग अद्वैत नैनाला म्हणजेच कलाला म्हणत असतो की मी तुम्हाला दिलेल्या सर्व वचनांचं पालन करील. आता दोघेही आई वडिलांच्या पाया पडतात आणि पाया पडत असताना कला जेव्हा बाबांच्या पाया पडायला जाते तेव्हा ती त्यांना चक्क मिठीच मारते. दोघेही ओक्साबोक्शी आता रडायला लागतात. बाबांनाही कळत नसतं की कशा प्रकारे आता या सर्वांना समजून सांगावं आणि कलाला देखील कळत नसतं. ही खूपच जास्त रडत असतात. कलाला देखील समजत नसतं. कला देखील फार रडत असते. आता इकडे काजू ही नैनाला शोधण्यासाठी आलेली असते. ती तिथे असलेल्या सर्व दुकानदारांना नैनाचा फोटो दाखवून विचारत असते की तुम्ही या मुलीला बघितलं का? त्या दुकानांमधील दुकानदारांनी नैनाला काय बघितलेलं नसतं. आता कला रडत असते म्हणून सरोज म्हणत असते, अगं बाळा तू रडू नको. तू आता असं समज की तू आता तुझ्याच घरात येतेय आणि तुझं हे दुसरं घर त्याचप्रमाणे हक्काचं राहील जसं तुझं माहेर आहे. तू अजिबात काळजी करू नको आणि आता रडू नको बरं. आणि अगं तुझे आई बाबा इकडे कधीही येऊ शकतात, राहू शकतात, तूही कधी तिकडे जाऊ शकते. अगं तू रडू नको. आता आबा उठतात आणि पुढे चालत येतात आणि दिनकररावांना म्हणतात की अहो हात फक्त देवापुढे जोडायचे असतात. चला बरं आता ह्या नव्या जोडप्याचे जे काही क्षण आहे ते आपण आपल्या डोळ्यांमध्ये साठवून ठेवूया. आबा मग आता दिनकररावांना खाली घेऊन जातात. आता लग्नाच्या पुढील विधींसाठी अद्वैत आणि कला दोघेही पाट्यावरती उभे झालेले असतात. पाट्यावरती उभे राहिलेले असतात. आता इकडे दुसरीकडे नैना राहुलला म्हणत असते की मी असं लग्नातून पळून जाऊन पुन्हा घरी नाही जाऊ शकणार. खरं तर घरचे मला घरातच घेणार नाही. राहुल म्हणत असतो की तुझा माझ्यावरती विश्वास आहे ना? तेव्हा नैना म्हणते की हो, स्वतःपेक्षा तुझ्यावरती जास्त विश्वास आहे. तेव्हा राहुल म्हणतो की सिच्युएशन जोपर्यंत शांत होत नाही ना तोपर्यंत आपण कुठेतरी बाहेर निघून जाऊयात ना. आता इकडे दुसरीकडे काजू नैनाचा शोध घेत असते. तिला तिथे कोपऱ्यावरती बसलेले काही पोरं दिसतात. त्यांच्यापाशी गेल्यानंतर त्या मुलांना ती प्रश्न विचारते की तुम्ही यांना बघितलं का कुठं? तेव्हा त्यातला एक मुलगा म्हणतो की अरे ही तर तीच आयटम आहे. तेव्हा काजू म्हणते, आयटम नाही बोलायचं बरं का, ही माझी बहीण आहे, नीट शिस्तीत बोलायचं. ते मुलं म्हणत असतात की काय शिस्तीत बोलायचं? तिने कानाखाली वाजवली माझ्या. तेव्हा काजू म्हणते की आम्हाला जरा इमर्जन्सी आहे, आम्हाला सांगा. तेव्हा काजू म्हणते की आम्हाला जरा इमर्जन्सी आहे, आम्हाला खरं सांगा हे कुठे गेले? तेव्हा ते मुलं सांगतात की आता 15 मिनिटापूर्वी ते इकडच्या दिशेने गेले. त्यानंतर काजू आता पुढे जाते तर बघते तर काय, तर ती नैना दिदीच असते आणि मग गाडीवरती ते तिचा पाठलाग करत असतात. परंतु आता त्या मुलांनी सांगितल्यानंतर काजू त्या दिशेने जात असते. आता इकडे दुसरीकडे राहुल म्हणत असतो की आता आपण असं करूया, आता आपण कुठेतरी लांब जाऊया 4-5 दिवस, मौज मजा करू आणि मग पुन्हा घरी येऊ आणि तुझ्या आई वडिलांना म्हणू. तुझे आई वडील ऐकतील ना? तेव्हा नैना विचार करत असते की आईला तर काही प्रॉब्लेमच येणार नाही. चांदेकरांच्याच घरात शेवटी लग्न होतंय माझं आणि बाबा देखील होकार देऊनच टाकतील, त्यामुळे काही प्रॉब्लेम तर होणार नाही. तेव्हा राहुल म्हणतो की आपण एकदा तुझ्या आई वडिलांचा होकार मिळवला की आपण जाऊयात चांदेकर मॅन्शन मध्ये. तेव्हा नैना मात्र फारच खुश होते. तिचं लक्ष इकडे गाडीतून बाहेर जातं तर तिला काजू येताना दिसत असते. ती राहुलला म्हणते की अरे राहुल, काजू येते, काजू तू पटकन गाडी पळव बरं. आता इकडे काजूला नैना दिदी दिसलेली असते आणि ती नैना म्हणत असते आणि ते गाडीवरून तिचा पाठलाग करत असतात. राहुल व नैना यांनी काही विचार न करता ते तिथून फरार झालेले असतात. आता काही अंतर पुढे गेल्यानंतर राहुल हा पक्याच्या गाडीला कट मारतो आणि पक्या आणि काजू दोघेही खाली पडतात. आता काजू म्हणत असते की सॉरी कला दीदी, मी तुझं वचन नाही पाळू शकले, मला खरंच माफ कर, नाही पकडू शकले नैना दीदीला. आता इकडे गुरुजींनी पुढच्या पूजेला देखील सुरुवात केलेली असते. अद्वैत मात्र फारच खुश असतो. त्याला फार आनंद होत असतो. अखेर त्याचं लग्न नैनाशी होतंय असं त्याला वाटत असतं. परंतु कला मात्र फारच दुःखी असते. अद्वैतला मंगळसूत्राला हळदी कुंकू लावायला सांगितलेलं असतं. आता इकडे दुसरीकडे सुकन्या संगीताला सांगते की काजू आली. मग संगीता लगेचच काजूकडे जाते आणि विचारते की नैना कुठे आहे? संगीता पात्र फारच घाबरलेली असते. संगीताची नजर आता फक्त आणि फक्त ही नैनाला शोधत असते. परंतु काजू म्हणते मला माफ कराई. आता काजू म्हणत असते संगीताला की मला माफ कराई, मी नाही थांबवू शकले नैना दीदीला, मी खूप थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु ते काही थांबले नाही. आणि आता संगीताला मात्र फारच जास्त टेन्शन आलेलं असतं. तिला काय बोलावं आणि काय नाही बोलावं काहीही समजत नसतं. संगीताला मोठमोठ्याने रडायचं असतं परंतु ती रडण्यावरती कंट्रोल करत असते. तिची अवस्था
अवस्था फारच वाईट झालेली असते. समोर जमलेल्या पाहुणे मंडळींना बघून संगीता कशी बशी स्वतःच्या भावनांना आवर घालते. कला आता इकडे नैनाचीच वाट बघत असते, परंतु नैनाचा काही तपास नसतो. कला मनातच म्हणत असते की आई लवकर ये ना, कधी येते नैना दीदी. आता संगीता ही कलाकडे येते आणि तिच्या कानामध्ये सांगत असते. संगीताने आता कलाला सांगितलेलं असतं की नैना काही आलेली नाहीये. आता गुरुजी अद्वैतला म्हणतात नवऱ्या मुलीला मंगळसूत्र घाला. कलाला मात्र भूतकाळात घडलेले जे काही प्रसंग आहे, अद्वैत सोबतच्या ज्या काही आठवणी आहेत त्या आठवत असतात आणि मग ती निर्णय घेते की आता पदर काढायचा. आणि जेव्हा अद्वैत कलाच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालायला जातो तेव्हा कला अचानकच तिच्या डोक्यावरचा पदर बाजूला करते. कलाला बघून सर्वजण मात्र फारच घाबरलेले असतात. अद्वैत कलाला म्हणत असतो की तू काय करतेस इथे. सर्व कॅमेरामन, फोटोग्राफर सर्वजण आता फोटो काढायला सुरुवात करतात. अद्वैत रागवूनच उठतो आणि म्हणतो की काय तमाशा चाललाय हा, आणि नैना कुठे. सरोज आता संगीताला विचारत असते की अद्वैत काय विचारतोय, त्या प्रश्नाचं उत्तर द्या. संगीता मात्र काहीही बोलत नसते. सरोज आता मात्र फारच चिडलेली असते. अद्वैत आता सर्व आरोप हे कलावरतीच लावत असतो. तो कलाला म्हणत असतो की मला माहितीये मी कधी चुकीचा नव्हतोच, मला माहितीये हा जो काही प्लॅन आहे ना तो आता तूच केलाय आणि तू किडनॅप केलंय माझ्या नैनाला. कला म्हणत असते की अरे अद्वैत मी नाही केलंय नैनाताईला किडनॅप, ती स्वतः. असं म्हणताच अद्वैत म्हणतो की ती स्वतः काय, बोल ना पटकन. सरोज म्हणत असते की ती असं नाही बोलणार, आपण पोलिसांना फोन लावूयात लगेच. एकदा रिमांड मध्ये घेतली ना की आपोआपच जीभ बाहेर काढेल. आतापर्यंत आम्ही बरंच वागत होतो हिच्याशी, पण आता नाही. आमची फसवणूक केली ना तुम्ही, आता त्याची फळं तुम्हाला भोगावीच लागतील. आता संगीताला राहवत नाही. संगीता पुढे जाते. संगीता म्हणत असते की अद्वैतराव आणि वेहनबाई तुम्ही ऐकून घ्या माझं एकदा. तेव्हा सरोज म्हणते ऐकून घ्या म्हणजे काय. तेव्हा संगीता म्हणते की हे सगळं जे काही घडलंय ना त्यामध्ये माझ्या कलेचा काही बी हात नाही. ती आपल्या बहिणीची चूक सावरायला स्वतःचा बळी देत होती हो. माझ्या कलेने काही बी नाही केलं, पण माझी नैना भर मंडपातून पळून गेली हो. आता हे ऐकून सर्वांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो. अद्वैतचा चेहरा मात्र फारच पडलेला असतो. त्याला फार दुःख झालेलं असतं. कलाला देखील फार दुःख झालेलं असतं. आणि अशा प्रकारे मित्रांनो आजचा एपिसोड इथेच संपतो. पुढील एपिसोड मध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. अद्वैत म्हणत असतो की तुझी सगळी फॅमिलीच खोटारडी आहे, तुम्ही एक नंबरचे फ्रॉड आणि स्वार्थी आहात, आणि मला हे लग्नच मान्य नाही. ज्या मुलीबरोबर एक सेकंद उभं राहू शकत नाही मी, त्या मुलीसोबत अख्खं आयुष्य कसं काढणार आहे मी. असं म्हणत आता अद्वैत लग्न मंडपातून बाहेर निघून गेलेला असतो. तो फारच जास्त रागावलेला असतो. आता इकडे येऊन अर्जुन अद्वैतला समजावून सांगत असतो की कलाच तुझ्यासाठी योग्य मुलगी आहे. आणि आता इकडे दुसरीकडे कलाला सायली समजावून सांगत असते की पंचतत्वाने हे लग्न मान्य केलंय, आता तू का थांबतेस. आणि आता इकडे दुसरीकडे आबा हे अद्वैतला बोलत असतात की तुला हे लग्न करावंच लागेल, आणि जर नाही केलं तर तुझा आबा मेला म्हणून समज. आता इकडे संगीता देखील कलाला म्हणत असते की तुला माझी शपथ आहे, काही बी झालं ना तरी देखील तू हे लग्न मोडणार नाहीस. आणि अशा प्रकारे पुन्हा अद्वैत आणि कला एकमेकांच्या समोर आलेले असतात. तर मित्रांनो आता पुढे काय काय होणार आहे ना हे बघणं खूपच मनोरंजक असणार. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.